नमस्कार, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करीत आहे. इथे आपण ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 63 विश्वामित्र आणि मेनका. शतानंद श्रीरामाला म्हणतात, श्रीरामा, तपश्चर्या करता करता 1000 वर्षे झाल्यानंतर महामुनी विश्वामित्रांनी तपश्चर्या समाप्तीचे स्नान केले. तेव्हा त्यांना तपश्चर्येचे फळ देण्याकरता सर्व देवता तेथे आल्या. त्यावेळी ब्रह्मदेव मधुरवाणीने त्यांना म्हणाले, तू केलेल्या पुण्यकर्मामुळे तू ऋषी झाला आहेस. विश्वामित्रांना असे म्हणून देवेश्वर ब्रह्मदेव पुन्हा स्वर्गाला निघून गेले आणि विश्वामित्रांनी पुन्हा महान तपश्चर्या सुरू केली. नरश्रेष्ठ, नंतर दीर्घ काळ लोटल्यावर मेनका नावाची लावण्यवती अप्सरा स्नानाकरता पुष्कर तीर्थावर आली. मेघातील विजेप्रमाणे भासणाऱ्या त्या अनुपम लावण्यसंपन्न मेनकेला पाहून महातेजस्वी विश्वामित्र मुनी कामपीडित होऊन तिला म्हणाले, अप्सरे, तुझे स्वागत असो. तू माझ्या आश्रमात राहा. तुझे कल्याण असो. काम मोहित झालेल्या माझ्यावर तू कृपा कर. विश्वामित्रांच्या तपश्चर्येमध्ये हे महाविघ्न उत्पन्न झाले. राघवा, विश्वामित्रांच्या त्या शांत आश्रमात राहत असलेली मेनकेची 10 वर्षे सुखपूर्वक निघून गेली. इतका काळ निघून गेल्यावर तपश्चर्येचा भंग झाल्यामुळे विश्वामित्र महामुनी लज्जित, चिंतातुर व शोकमग्न झाले. त्यांना क्रोध येऊन त्यांच्या मनात विचार आला की देवांनीच माझी तपश्चर्या भंग करण्याकरता हा महान खटाटोप केलेला दिसत आहे. कामजनित मोहात फसल्यामुळे माझी 10 वर्षे एका दिवस रात्रीप्रमाणे निघून गेली. माझ्या तपश्चर्येत हे फार मोठे विघ्न आले आहे. पश्चातापाने दग्ध होऊन मुनीवर विश्वामित्र उसासे सोडू लागले. आपला उद्देश उघड झालेला पाहून मेनका भीतीने थरथर कापू लागली. हात जोडून ती विश्वामित्रांसमोर उभी राहिली, परंतु विश्वामित्रांनी गोड शब्द बोलून तिला परत पाठवले. श्रीरामा, नंतर विश्वामित्र उत्तरेकडे हिमालय पर्वताकडे गेले. तेथे महायशस्वी विश्वामित्रांनी काम जिंकण्याकरता ब्रह्मचर्याने राहण्याचा निश्चय केला आणि कौशिकी नदीच्या उत्तर तीरावर जाऊन त्यांनी उग्र तपश्चर्या सुरू केली. श्रीरामा, उत्तर पर्वतावर विश्वामित्रांची 1000 वर्षे तपश्चर्या झाली तेव्हा देवांना भीती उत्पन्न झाली. सर्व देव आणि ऋषी एकत्र जमले व विचार करू लागले की ह्या कुशिकनंदन विश्वामित्राला महर्षी पद द्यावे म्हणजे ठीक होईल. देवाचे म्हणणे ऐकून सर्व लोक पितामह ब्रह्मदेव तपोधन विश्वामित्रांना मधुरवाणीने म्हणाले, महर्षे, तुझे स्वागत असो. वत्सा, कौशिका, मी तुझ्या उग्र तपश्चर्येने संतुष्ट होऊन तुला ऋषीमध्ये महत्त्व आणि मुख्यत्व प्रदान करीत आहे. ब्रह्मदेवाचे म्हणणे ऐकून तपोधन विश्वामित्र हात जोडून नम्रपणाने म्हणाले, भगवान, मी केलेल्या पुण्यकर्माचे फळ म्हणून जर मला महर्षीपद आपण अर्पण केले असेल तर मी जितेंद्रिय झालो आहो असे मी समजतो. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, मुनिश्रेष्ठा, तू अद्यापि जितेंद्रिय झाला नाहीस. त्याकरता प्रयत्न कर. इतके बोलून ब्रह्मदेव स्वर्गाला निघून गेले. देव निघून गेल्यानंतर
महामुनी विश्वामित्र दोन्ही हात वर करून कशाचाही आधार न घेता उभे राहून फक्त वायुभक्षण करून तपश्चर्या करू लागले. त्यांनी उन्हाळ्यात पंचाग्नी साधन केले. पावसाळ्यात ते मोकळ्या आकाशाखाली राहिले. हिवाळ्यात तपोधन विश्वामित्र रात्रंदिवस पाण्यात राहिले. अशा रीतीने त्यांनी 1000 वर्षे घोर तपश्चर्या केली. महामुनी विश्वामित्रांची अशी उग्र तपश्चर्या चालली असताना देव आणि इंद्र ह्यांना भय उत्पन्न झाले. म्हणून मरुद्गणासह इंद्राने रंभा नावाच्या अप्सरेला एक काम सांगितले. ते त्यांचे स्वतःचे हित करणारे परंतु विश्वामित्रांचे अहित करणारे काम होते. मित्रांनो, हा सर्ग इथेच संपलेला आहे. पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागात. आपल्या सगळ्यांना हा प्रसंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया रामायणाच्या पुढच्या भागात. जय श्रीराम. धन्यवाद. थँक्यू.